शस्त्र कुणावर उगारणार ते सांगा, आमची ही तलवार उचलण्याची संस्कृती. शस्त्र हाती घेण्याच्या जैन मुनींच्या वक्तव्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक. शस्त्र काढणार नाही, कबुतरांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करू. जैन मुनींचा युटर्न. कबुतरांसाठी मी मरायलाही तयार. 1 लाख लोक आंदोलनात उतरणार. जैन मुनी निलेश चंद्रजी यांचं वक्तव्य. कबुतरखान्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी. कोर्टाच्या आदेशानंतरही कबुतरांना खाद्य टाकणं सुरूच. कोर्ट आज काय आदेश देणार याकडे लक्ष. पंधरा ऑगस्टला मांसाहार विक्री बंदीचा निर्णय काँग्रेस काळातील. 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसारच बंदीचा पालिकेला अधिकार. राज्य सरकारकडून स्पष्ट. 15 ऑगस्टला मांस विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयाबद्दल महायुतीमध्ये मतमतांतर. मांस विक्रीच्या बंदीला अजित पवारांचा विरोध, तर 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय शरद पवारांनी अंमलात आणला. भाजपची प्रतिक्रिया. महाराष्ट्राला तुम्ही काय नपुंसक बनवताय का? फडणवीसांनी मांस विक्री बंदीचे फतवे मागे घ्यावे. मांस विक्रीच्या बंदीवरून संजय राऊत आक्रमक. सिंधुदुर्गच्या ओरोसमध्ये वैभव नाईकांनी बावनकुळेंची भेट घेतली. बावनकुळेंनी मुंबई गोवा महामार्गाबाबत वैभव नाईकांची गडकरींसोबत फोनवरून चर्चा करून. एकनाथ शिंदेंना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. कटकटी सुरूच राहणार असल्यानं दुर्लक्ष करा. दिल्लीतून फडणवीसांना सूचना. खासदार संजय राऊतांचा दावा. वरळी बीटीटी